काय वाटलं तू जेव्हा मैदानात गेला तर जवळपास किती वाजता सकाळी मैदानात गेला होता? सकाळी 8:30 वाजता गेलो. 8:30 वाजता. 8:30. किती वेळ लागला सगळ्या चाचणीला? मी संध्याकाळी 6 वाजता आलो बाहेर. 6 वाजता? 6 वाजता. म्हणजे या 100 मीटरची जे तू गेल्या काही तासापासून सांगतोय का 100 मीटरची जी तुमची धावपट्टी आहे ती खराब आहे आणि त्याच्यामुळे जे चिप आहेत त्या चिप चांगल्या नसल्या कारणाने दोन्ही जे एंडिंग पॉईंट आणि स्टार्टिंग पॉईंट याचा काही ताळमेळ बसत नाही. काय परिस्थिती आहे तिकडे? मेन म्हणजे मुंबईमध्ये मी सोलापूरचं ग्राउंड देऊन आलेलो आहे आणि मी सोलापूरमध्ये दिलेलं आहे ग्राउंड आणि मला तिथं 12 मार्क पडलेले आहेत. बरं. आणि दोन्हीकडे चिप असल्यामुळे तिथं मला 12 मार्क पडलेले आहेत. आणि इथं मुंबईला कसं झालंय, एका साईडला चिप आहे आणि ते पण एंडिंगला आहे आणि स्टार्टिंगला चिप नाही आहे. स्टार्टिंगला विसल आहे. ते विसल मारण्याच्या आधी तिने ते स्टार्टिंग पॉईंट स्टार्ट करालेत आणि त्याच्यामुळे आपल्याला तिथं 12 मार्क पडायचे सोडून 10 तरी निदान पडले पाहिजे. तिथं आपल्याला 8 पडले. त्यामुळे सोलापूरला किती पडले होते? मला सोलापूरला 12 मार्क आहेत आणि आता इथं मुंबईत किती इथं पडले? मुंबईला 8 मार्क आहेत. मुंबईत 8 मार्क. 8 मार्क आहेत. म्हणजे ती चिप नसल्या कारणाने 4 सेकंदाचा फरक जो आहे तो त्याच्या या सगळ्या ह्याच्यावर मार्कावर पडलेला आहे असं त्याचं म्हणणं आहे. अजूनही विद्यार्थी हा पण सकाळी तिथे पोहोचला होता. तू पोहोचला होतास, काय नेमकी तिकडची परिस्थिती होती? पोलीस सहकार्य करत होते का? पोलीस कॉन्स्टेबल जे लोक होते सर ते सहकार्य सपोर्टिव्ह होते सर. त्याचे वरिष्ठ लोक होते ते सपोर्टिव्ह. म्हणजे ऑब्जेक्शन जरी घ्यायला गेलं ना सर ते खवळायचे सर. म्हणजे नाकारायचे ऑब्जेक्शन. ह्याने जे काय सांगितलं तरी सगळं बरोबर आहे सर. एकाही मुलाला म्हणजे 10 पेक्षा वर कुणालाच मार्क नाही सर. ज्यांनी म्हणजे सगळ्यांना विचारलं सर आम्ही ज्या आधी तुमचा म्हणजे 100 मीटरला किती म्हणजे बाहेर किती येत होते, दुसऱ्या जिल्ह्याला दिल्लीवर आणि अकॅडमीला असल्यावर किती येत होते असं सगळ्यांना विचारलं सर. त्यांनी म्हणले सगळीकडे माझा आउटअप आहे आणि एक म्हणत होते 12च्या आत म्हणजे कधीच म्हणजे आलं नाही. अशांना पण 8 आणि 10 आले सर सगळे मार्क. 100 मीटरमध्ये खूप घोटाळा आहे सर. आणि गोळ्यामध्ये पण कसं आहे सर, गोळ्याला एकदम असं उंच ठेवलं सर जागा. म्हणजे गोळा ज्यांचं 9 मेजरमेंट 8.5 आहे सर, तसं 8.50 आणि ज्यांचं गोळा 9 9.5 पर्यंत जाते त्यांचाच गोळा आउट ऑफ जाऊ शकतं सर. ज्यांचं अॅक्युरेट जाऊ शकतं ना सर त्यांचा आउट ऑफ कधी म्हणजे जातच नाही सर. गोळ्याला असं चढ ठेवले सर. पण गोळा फेकला त्याच्या मीटर्सच्या लाईन्स मारलेल्या असतात. जेव्हा मीटर्स पर्यंत तुम्ही फेकता तिथपर्यंत ती नोंद असते. मग त्या मीटर्सच्या लाईन्स मारलेल्या गेलेल्या नाही. मीटरच्या लाईन्स पण मारले गेले नाही सर. ते म्हणजे गोळ्याचं म्हणजे कसं असतं सर, 8.5 मीटरला आउट ऑफ असतं सर. त्याच्यानंतर ना 12 मार्काला 7.50चं लाईन असतं सर. त्याच्यानंतर 7.5ला एक लाईन असते. त्याच्यानंतर 7चं एक लाईन असतं सर. ते कुठल्याच लाईनही नव्हत्या सर. आणि ज्यांचा गोळा म्हणजे 8, 7.5 म्हणजे असं असतं ना सर, त्यांचा गोळा म्हणजे एकदम तिथं गोळा पडला की ते एकदम ते त्यांचं सेन्सर असते सर. ते सेन्सर 12 मार्क पडले तरी पण इथं सेन्सरमध्ये 6 दाखवत होते सर. आणि ऑब्जेक्शन सर 6 मार्क दाखवत होते. आम्ही स्वतः मी 6ला गेलो सर. आम्ही आलो रिटर्न सर, तुम्ही होताच की सर 6ला. म्हणजे मी सकाळी 6ला गेलो, संध्याकाळी 7ला आलो सर बाहेर. पण यावर ऑब्जेक्शन घेतल्यावर ते अधिकारी काय बोलतात? अधिकारी म्हणतात की 100 मीटर जेव्हा ऑब्जेक्शन घेतले तुम्ही का तसं एवढं पडतं का, ओशन बोट आहे का, असं आहे का, तसं आहे का, म्हणजे उडाउडीची उत्तरं देतो. उडाउडीची उत्तर देतो. तुझा अनुभव काय होता? तू काय म्हणाल? माझं म्हणणं आहे- फक्त गोळा